कीर्तन झालंय, वेळही झालाय, 2 मिनिटं ऐका, 2च मिनिटं. बदल काय झालाय आपल्यात? आपण आपलेपणा जपा, धर्म जपा, देव कळून घ्या, आई वडील जपा. का? माता पिता आश्रमात आपण हरिकीर्तन ऐकतायत, प्रतिवर्षी यज्ञ समापन्न करतायत. आपल्याला झालेला बदल ऐका. आपल्याला कपाळाला गंध लावायची लाज वाटते, गळ्यात माळ घालायची लाज वाटते, कीर्तनात बसायची लाज वाटते, परमार्थात यायची लाज वाटते, आईबापाची ओळख द्यायची लाज वाटते. आपल्या मंदिरापुढं धार्मिक स्थळावर बॅनर लावं लागलं. काय? अंग प्रदर्शक उत्तेजनार्थक नाईट पॅन्ट टी शर्ट बरमुडा घालून मंदिरात प्रवेश. कुठल्या मशिदी पुढं आहे का? चर्च पुढं आहे का? आपल्या पुढं का लावा लागलं? आपण धर्माविषयी जागे नाही, देव आपल्याला कळत नाही. तुळशी माळेचा फायदा आहे का? ज्याच्या गळ्यात तुळशी माळे, तुळशी माळ शोभती कंठी, गोपी चंदनाच्या उठी, सहस्र विघ्ने लक्ष कोटी, 12 वाटा पळता ती. संकट प्रत्येकाला आहे, चांगल्याला आहे, वाईटाला आहे, गरीबाला आहे, श्रीमंताला आहे, पण संकटात धैर्य देणारा देव आहे. कोण आहे? महाराज सांगत राहतात, जग कुत्र्याला पाटाय त्याला कोणतरी नाही, त्याला मग बेवारस आहे, हे धारण करा, लाज वाटू देऊ नका. गळा शोभवंत दिसेल, कशावर? नाही गळ्यात, त्याचे दुष्परिणाम आभागात राहतात. काय? जन घाले ती तुळशी माळा, गोपी चंदन लावी ती टिळा, शरण नरगती गोपाळा, त्या चांडाळा हाणावी जपा. आणि आपण आपल्याला चांगलं म्हणायचं शिका, संघटित राहा, धर्माकरता गट तट हे बाकीच्या गोष्टी दूर ठेवून देवाकरता धर्माकरता संघटित व्हा. आदर्श आहे आपला की सगळी मंडळी सामोपचारानं हा परमार्थ टिकवला आहे. आता मला इथं येण्याचा योग पाहिल्यापासून आहे. वैकुंठवासी पारमार्थिक वाटचालीतील ज्येष्ठ मित्र आमचे श्री हरिदादा शेळके आणि महाराजांचं प्रेम, मला याच्यातलं काहीच अक्कल नव्हती तेव्हापासून मी इथे येतो. भाग्यवानी मी. मला कीर्तन पण दादा नाही कीर्तन ऐकायला. एकदा दोनदा कीर्तन करण्याचा योग आला, त्यावेळी श्री हरिदादा स्वतः मला घेऊन आले. ते तुम्ही साक्षीदार या घटनेचे. चांगलं जीवन जगा, चांगल्याच्या संगतीत राहा, संगत पहा, पंगत पहा, परमार्थ करा, चांगलं जीवन जगा, चांगलं वागाल, चांगलं नाव निघेल, वाईटात जाल, वाईटच होणार. आणि चांगले म्हणायचं शिका, चांगलं पहा, चांगलं ऐका. का? वळईजवळ कुत्री जनली, आमच्याकडं जनली म्हणतात, तुमच्याकडे व्याली म्हणतात. पिलं झाली, हा बा पिलं झाल्यानंतर ती बारकाली पिलं. आईनं सांगितलं पिलांना बाहेर जाऊ नका, बाहेर पडू नका, लोक दुनिया खूप खराब आहे, खूप वाईट आहे. का? तुम्ही लहान आहे, बाहेर गेले, ट्रक गाडी आली, चिरडून माराल, एखाद्याच्या दारापुढं गेले, पोत्यात भरून व्यक्ती बाहेर नेऊन सोडून देईल, आणि तुम्ही लहान आहे, मोठे झाले मग बाहेर पडा. तुमचं संगोपन करण्याकरता कुत्री सांगते पिलांना, मी 17 दारं टिपेल पण तुमचं भरण पोषण करेल डॉक्टर साहेब, पण बाहेर जायचं नाही. पण रविवारच्या दिवशी पोरं खेळत खेळत 9:15 वाजून गेली होती, खेळत खेळत गेले आणि त्या पिलांना बिस्किटं फेकली. काय फेकली? काय फेकली? पिलं बिस्किट खाता खाता पुढं आली. पुढं आल्यानंतर पिलं, कुत्र्याचे पिलं बिस्किटं खातायत, लहान पोरं फेकतायत. हे मोठ्याल्या कुत्र्यांनी पाहिलं. कळू राहिलं तुम्हाला माझं बोलणं? हा, भुका लागल्या तरी कळू राहिलं. लहान पोरं घरी गेले, मोठ्याले कुत्रे आले आणि पिलांना तुडवलं, रक्तबंबाळ केलं. ती आई आली, कुत्री आली, सांगितलं तुम्हाला सांगितलं होतं वळईची जागा सोडून बाहेर जाऊ, तुम्ही लहान आहे, जोपर्यंत दष्टपुष्ट होत नाही, मोठे होत नाही, बालपण संपत नाही, त्यावर बाहेर पडू नाही. पहा बरं कशी अवस्था झाली. त्या पिलांनी आईले दिलेलं उत्तर घरी न्यायचं. पिला म्हणले, आई दुनिया खूप चांगली आहे, जग खूप चांगलं आहे, लोकाला प्रेम द्या. लोक आपल्याला प्रेम देतात. लोकांशी वैर करा, लोक आपल्याशी वैरत्वानं वागतात. आपण जशी वागाल तशी आहे. पण ही आमची गात्रगलित अवस्था केली, रक्तबंबाळवाणी अवस्था केली, ते करणारे आमची आपलेचे. पिलं तुडवली कोणा? आपला देखील बँकेनं ट्रॅक्टर ओढून न्याला, याला निरोप कोण दिला? बोला ना. बँकेची जप्ती घरावर आली, सगळ्या पाहुण्यात बोबाटा करणारे कोणी? जाऊ दे, मला बोलायचं नाही जास्त. हे सोडा, चांगलेपणाने राहा, चांगल्यात काळ घालवा, परमार्थ करा. प्रपंच किती केला तरी सोबत येणार नाही. परमार्थातली हर एक घटना सोबत येणार आहे. राजाचा राव, रावचा रंक, पुन्हा त्या जागेवर करणारा देव आहे, त्याच्यावर विश्वास पाहिजे. संगतीचा फायदा मी जेवढा अनुभवला तेवढा कोणीच नाही अनुभवला बाबा. ती संगत मला यांची आहे, माझं पुण्य आहे. ही असणारी सगळी मंडळी सगळ्याचं ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. चुकलं ते मला परत करा, चांगलं ते या ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळीचं म्हणून स्वीकारा. विठ्ठल जय जय जय
जय जय जय जय धन्यवाद महाराज.